पुन्हा एकदा जाऊया पुण्यामध्ये. पुण्यातील तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना पार पडली. यावेळी सोनेरी मंडपामध्ये विराजमान झालेल्या पहलवान रूपी गणपतीचं रूप अगदी डोळ्यात साठवण्यासारखंच असतं. इथल्या गणपतीचा आढावा घेऊया. पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे केंद्रबिंदू म्हणावं लागेल या सगळ्या मिरवणुकीचं तो म्हणजे इथला ढोल ताशा. नाशिकचाही ढोल असतो, मात्र पुण्यातला ढोल हा लक्षात राहावा इतपत नाद खोळा. ताशाची तर्री आणि ढोलाची झिंग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीचा हा सगळा ढोलाचा नाद या गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान आपल्याला संपूर्ण दिवसभर ऐकू येतो. आणि हा सगळा जो कानामध्ये घोळणारा जो आवाज आहे एक प्रकारे झिंग आणतो. आणि ही जी गणेशोत्सवाची मिरवणूक आहे ती या ढोल आणि ताशामुळेच टिपेला पोहोचते. त्याच्यामुळेच या पुण्यातल्या ढोल ताशाला नाद खोळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच पद्धतीचं हे सगळं ढोल ताशांचं पथक असतं. गेले अनेक महिने हे जे युवक असतात या ढोल ताशांसाठी प्रयत्न करत असतात आणि सततचा ते सराव करत असतात. आणि याचीच परिणिती म्हणून आपल्याला गणेशोत्सवादरम्यान या ढोलाची झिंग आणि ताशाची तर्री ऐकू येते. आजच्या गणेशोत्सव मिरवणुकीत देखील हेच मुख्य आकर्षण ठरलं. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.